ते इंटरव्ह्यूला जाण्याच्या आधी तुम्ही त्या कंपनीबद्दल थोडीशी माहिती घेणं खूप गरजेचं आहे. गुगल सर्च करा, कंपनीबद्दल थोडीशी माहिती मिळवा. त्या कंपनीची स्थापना कधी झाली आहे, त्या हॉटेलची किंवा हॉटेल चेनची स्थापना कोणी केली आहे, हॉटेलमध्ये किती रूम्स आहेत, त्यांचे F&B आउटलेट्स किती आहेत, याबद्दल थोडं इन्फॉर्मेशन तुम्ही जमा करा. तर पहिला प्रश्न आहे, वाय डू यू वॉन्ट टू वर्क हिअर? तर त्याचं असं उत्तर असणार आहे, आय लाईक दिस कंपनी, इट हॅज अ गुड रेप्युटेशन, आय वॉन्ट टू यूज माय स्किल्स अँड ग्रो हिअर. तर यातल्या सोप्या भाषेत आपण बघूया. तुम्हाला इथे काम का करावंसे वाटत आहे असं तुम्हाला तुमचा इंटरव्ह्यू विचारेल. इंटरव्ह्यूअर हा पहिल्या राऊंडमध्ये हा नेहमी HR टीम असते. HRचे असिस्टंट असतात, असिस्टंट HR मॅनेजर वगैरे असतात, ते तुम्हाला हे प्रश्न विचारतात आणि त्याचं उत्तर तुम्ही असं देऊ शकतात की मला ही कंपनी आवडते, कंपनीच्या ऐवजी हॉटेल चेन आवडली आहे किंवा पसंत पडली आहे आणि त्याची रेप्युटेशन म्हणजेच प्रतिष्ठा खूप छान आहे, खूप चांगलं नाव आहे या कंपनीचं आणि मला माझे स्किल्स म्हणजेच कौशल्य वापरून इथे ग्रो करायला आवडेल, असं तुम्ही याचं उत्तर देऊ शकता. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट आर युअर स्ट्रेंथ्स? म्हणजे तुमचे पॉझिटिव्ह पॉईंट्स काय आहेत, तुमचे प्लस पॉईंट्स काय आहेत, असं तुम्हाला विचारण्यात येईल. त्याचं तुम्ही उत्तर देऊ शकता, आय एम हार्ड वर्किंग, क्विक लर्नर अँड अ टीम प्लेअर. तर मी मेहनती आहे, मी पटकन गोष्टी शिकणारा आहे आणि मला टीममध्ये काम करायला आवडते, असं तुम्ही उत्तर देऊ शकता. तुमच्या प्रत्येक उत्तरानंतर तुम्हाला तुमचा इंटरव्ह्यूअर जो इंटरव्ह्यू घेतो आहे तो तुम्हाला त्याचे एक्झाम्पल द्यायला जरूर सांगेल की तुम्ही टीम प्लेअर आहात, हे तुम्ही एखाद्या एक्झाम्पलने तुम्ही हे स्पष्ट करा. तर तसे एक्झाम्पल तुम्ही ॲप्रोप्रिएटली द्यायला पाहिजे. जर तुम्ही फ्रेशर आहात तर तुम्हाला हॉटेल इंडस्ट्रीचा अनुभव हा फक्त 6 मंथ्स जी तुमची इंडस्ट्रियल ट्रेनिंग झाली असते त्याच्यामध्येच येतो. तर तुम्ही त्या अनुषंगाने त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न कराल आणि जर तुमचा अनुभव असेल 1 वर्षाचा, 2 वर्षाचा, ट्रेनी सुपरवायझर असाल, रूम अटेंडंट असाल, तर तुम्ही त्या प्रकारच्या एक्झाम्पल्स, उदाहरणं तुम्ही तिथे दिली पाहिजे. जर तुम्ही गुगल सर्च करून असे मोठे मोठे एक्झाम्पल्स दिले जिथे तुमचा अनुभवच नाही आहे तेवढा, तर ते उत्तर बरोबर नसणार आणि तुमचा समोर जो इंटरव्ह्यू घेणार आहे तो तुम्हाला तिथे बरोबर पकडेल की हा उत्तर बरोबर देत नाही आहे. तर जे आहे ते खरं उत्तर द्या, थोडा टाइम घेऊन उत्तर द्या, कॉन्फिडेंटली उत्तर द्या. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट आर युअर विकनेसेस? याचा अर्थ आहे की तुमच्यामध्ये कोणत्या कमतरता आहेत. तर कमतरता हा शब्द तुम्ही शब्दशः घेऊ नका. ह्याचा अर्थ असा आहे की कोणत्या गोष्टी करताना तुम्हाला थोडंसं चॅलेंजेस वाटत आहेत किंवा तुम्हाला थोडंसं डिफिकल्टीज फेस करता आहे, असा ह्याचा अर्थ आहे. तर ह्याचा उत्तर तुम्ही असं देऊ शकता की